नमस्कार शेतकरी मित्रांनो. सर्वप्रथम तुम्हा सगळ्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. आता शेती आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं कसं प्रश्न विचारताय? अनेकदा हा जर प्रश्न जर विचारला तर अनेक हसण्यावारी देखील नेतात. परंतु मित्रांनो, काही मोजक्या लोकांनी याबाबत अभ्यास केला आहे आणि संशोधन देखील केलं आहे. बाबासाहेबांचं कृषी कार्यावरचं संशोधन आणि वास्तविकपणे बाबासाहेबांनी केलेली जी काही पायाभरणी आहे त्यामुळेच देशाची हरित क्रांती आणि धवल क्रांती देखील आकाराला आली. बाबासाहेबांचं जलधोरण आपण पाण्याचा घोट पिऊन तहानलेली शेतं देखील फुलवू शकतो. या महामानवाच्या जयंतीच्या निमित्ताने मॅक्स किसान सादर करत आहेत शेती मातीचे बाबासाहेब. नमस्कार, मी विजय गायकवाड. मॅक्स किसानमध्ये तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे आधुनिक भारताचे निर्माते आहेत. 20व्या शतकातील महानायक, हजारो वर्षापासून दलित आणि उपेक्षित, वंचित आणि परिभागाबाहेर असलेल्या समाजाची ठसठसी वेदना मांडणारा बहिष्कृत भारताचा मूकनायक. जाती आणि वर्णव्यवस्थेने गुलाम बनवलेल्या माणसाला पहिला बालका स्वर देणारा हा माणूस. शतकानुशतकं अज्ञान आणि दारिद्र्य, गुलामी आणि शोषणाच्या चक्रव्यूहात पुरते अडकलेल्या माणसाला मुक्ती देणारा मुक्तिदाता. बाबासाहेबांच्या व्यक्तिमत्वाला अनेक पैलू होते. ज्ञानाबद्दल प्रचंड लालसा असलेला हा आधुनिक विज्ञानेश्वरच या माणसाला मुक्त करू शकतं आणि सर्व काही अविद्येचे तेच मुख्य कारण आहे ही त्याची समाजशास्त्रीय मीमांसा होती. कष्ट करणारा हा पंडित होता. विचार आणि विवेकाचा मिलाफ असलेलं व्यक्तिमत्व म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. चला तर आता या माणसाने शेतीसाठी काय केलं ते पाहूयात. आपण नेहमी म्हणतो की भारत हा कृषीप्रधान शेतीप्रधान देश आहे. भारत हा कृषिनिष्ठ, कृषीजीवी आणि कृषी निर्मित देश आहे. याची चर्चा आपण अनेकदा शतकानुशतकं ऐकतोय. इथला बहुजन समाज म्हणजे 80% समाज आज शेतीवरती उपजीविका करायचा. शेती हे त्याचं साधन होतं जगण्याचं. त्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था ही नेहमीच कृषी केंद्रित राहिली आहे. ती तेव्हाही होती, आजही आहे. देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा भरघोस वाटा राहिलेला आहे. जो शेतकरी जगाचा पोशिंदा आहे, तो आम्हाला वस्त्र देतो, तोच भुकेलेला, कंगाल, दरिद्री आणि वस्त्रहीन का? मित्रांनो, तुम्हाला विश्वास बसणार नाही. 1992 जागतिकीकरण झालं. त्या भांडवलशाही धोरणानंतर या देशामध्ये 4 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. आत्महत्यांचं सत्र आजही थांबायला तयार नाही. आपल्या अर्थशास्त्री, समाजशास्त्री, कायदेतज्ञ बाबासाहेब ठाऊक आहे, पण बांधावरचा शेती आणि शेतकऱ्यासाठी डॉक्टर आंबेडकरांनी काय केलं, असा जर प्रश्न तुम्हाला जर विचारला ना, तर अनेक जण आजही ते हसण्यावारीच नेतात. मित्रांनो, अगदी भटक्या मानवजातीचा आपण जर विचार केला तर माणूस वर्षानुवर्ष, लाखो वर्ष भटकत होता आणि शेतीचा शोध लागला कधी? 10,000 वर्षापूर्वी. माणूस स्थिरावला खरा, परंतु त्या स्थिरावण्याबरोबरच संस्कृती घेऊन आला, धर्म घेऊन आला आणि जाती 5,000 वर्षापूर्वी बळकट झाल्या. भारतीय शेतीचा विकास जर आपण पाहिला तर त्याला न होण्यामागे अनेक कारणं आहेत. त्यामध्ये अतिशय महत्त्वाचं म्हणजे धारण क्षेत्र, म्हणजे तुमच्या शेतीच्या मालकीचे प्रश्न महत्त्वाचे आहेत. डॉक्टर आंबेडकरांनी याच प्रश्नाच्या आधारे भारतातील लहान धारण क्षेत्र आणि त्यावरील उपाय म्हणजेच काय तर स्मॉल होल्डिंग इन इंडिया अँड देअर रेमेडीज या प्रबंधामध्ये त्याची विस्ताराने चिकित्सा केली आहे. त्यांनी जमिनीच्या विखंडनाच्या कारणाची अतिशय मार्मिक मीमांसा केली आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की धारण क्षेत्राचे विखंडन हे मुख्यत्वे 2 कारणांमुळे होते. कोणती आहेत ती 2 मुख्य कारणं? पहिलं म्हणजे वारसा हक्क आणि दुसरं म्हणजे हस्तांतरण. सत्ता, संपत्ती, दमन आणि महत्वाच्या जी महत्वाकांक्षा असते, एखाद्या व्यक्तीने इतरांची जमिनी गिळंकृत करतो, त्यामुळे शेताचं विखंडन करतं, असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात. पुढे काय सांगतात ते? विशेषतः दारिद्र्य आहे, दुष्काळ आहे, व्यसनधीनता, याच्यातून होणारी जमिनीची विक्री, त्यामुळे होणारे विखंडन सगळ्यात महत्त्वाचं आहे. बऱ्याच वेळा अज्ञान असतं, कधी भांडणं असतात, कधी स्थलांतर होतं, त्याच्यामुळे पण जमिनीचे तुकडे पडतात. जमिनीचे लहान लहान तुकडे होत गेले ना की त्यामुळे शेतीच्या जे काही जमीन आहे त्याच्यातून तुम्हाला उत्पन्न काढता येत नाही आणि त्याच्यावर सगळ्या प्रभावी उपाययोजना करण्यासंदर्भातला विचार हा आंबेडकरांनी केला होता. त्यांचं काय म्हणणं होतं? औद्योगिकरण म्हणजे शेतीवर आधारित उद्योग मोठ्या प्रमाणात झाल्याशिवाय शेतीवर आधारित जी लोकसंख्या आहे तिचा अतिरिक्त भार कमी होणार नाही. त्यामुळे भारतीय कृषी उत्पादन क्षमता ती वाढवावी लागणार आहे, हे मध्ये शरद पवारांनी देखील म्हटलं होतं. आणि म्हणून शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे, असं स्पष्ट मत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं होतं. बाबासाहेबांना शेती प्रश्नाची जाण होती, हे अनेक प्रसंगावरून तुम्हाला लक्षात येईल. त्यांना भारतातील शेतीचं किफायतशीर उत्पादनाची जी समस्या आहे त्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं होतं. मुळातच शेत जमिनीचं असमान वाटप जे आहे
आणि सतत पडणारा दुष्काळ आहे. त्यामुळे शेतीच्या मुळाशी असणारी जात व्यवस्था आणि सरकारचं शेतीकडे असलेलं अक्षम्य दुर्लक्ष ते आज पण आहे. सिंचनाचा अभाव आहे, बारमाही ऊर्जेची कमतरता आहे, ती आज पण आहे. या कारणांमुळे शेतीची उत्पादकता आणि दृष्टिकोनातून ती कधीच किफायतशीर होत नाही. बाबासाहेबांनी एकदा म्हटलं होतं की तुम्ही गाव सोडा आणि शहराकडे या, ते देखील त्याचं कारण होतं. बाबासाहेबांनी 1937 मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना केली होती. या पक्षाच्या धोरणामध्ये शेती आणि शेतकऱ्याच्या अनुषंगाने 4 महत्त्वाच्या बाबी अधोरेखित केल्या होत्या. भारतीयांची शेतीविषयक पारंपरिकता आणि आधुनिक मूल्यसरणीबाबत डॉक्टर आंबेडकरांनी स्वतंत्र चिंतन केलं होतं. त्यांची अशी धारणा आहे की शेती ही शास्त्रशुद्ध आणि आधुनिक पद्धतीने केली जावी. त्यासाठी शेतकऱ्यांना ट्रेनिंग दिलं तरी काही हरकत नाही. त्या शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचं त्यांनी जाहीर समर्थन केलं आहे. योग्य खतं वापरली पाहिजे, निरोगी बियाणांचा वापर केला पाहिजे आणि तरच शेती करावी. यांच्याकडे शेतीचा पाहण्याचा पारंपरिक दृष्टिकोन आपल्याला बदलावा लागेल असं स्पष्टपणे आंबेडकर सांगतात. शेतीमध्ये सिंचन सुविधा तुम्हाला निर्माण कराव्या लागतील. शेतीला पूरक उद्योगांची जोड द्यावी लागेल. त्यासोबत शेतकऱ्याच्यावर जे आसमानी संकट येतं ते आजही येतं. म्हणजे कधी अवकाळी पाऊस येतो, कधी काय संकट येतं सांगता येत नाही. या काळात शेतकऱ्याला सरकारने मदत केली पाहिजे असं बाबासाहेब सांगतात. शेतसारा आजही घेतला जातो. तो शेतसारा शेतीच्या उत्पादनावर नव्हे तर शेतकऱ्याची आर्थिक कुवत लक्षात घेऊन लावा असंही त्यांनी सुचवलं होतं. लोकसंख्या वाढीचा शेतीवर दूरगामी परिणाम होतो, त्याची पूर्ण जाणीव बाबासाहेबांना होती. ते म्हणतात की शेती हे उपजीविकेचे एकमेव साधन आहे आणि अजिबात जमीन नसण्यापेक्षा लहानसा तरी तुकडा तुम्हाला असला पाहिजे, ही भारतीयांची धारणा आहे. मुळातच शेतीविषयक समस्येचं हे मोठं उगमस्थान आहे असं आंबेडकरांचं मत होतं. शेतीमधील लोकसंख्येचा अमर्याद भार हे त्याचे मूळ कारण आहे. इतर उत्पादक घटक देखील उपलब्ध नसल्यामुळे सर्व भार पडतो शेवटी शेतीवर. त्यामुळे अतिरिक्त उत्पादन न झाल्यामुळे भांडवलाचा तुटवडा निर्माण होतो, ही खरी समस्या आहे. अत्यल्प जमीन आणि लोकसंख्येचा वाजवीपेक्षा भार, यातून बेकारी निर्माण होते. म्हणजे आता जी अनएम्प्लॉयमेंट पाहतो ती. रेग्नर नर्स हा एक अर्थशास्त्री आहे, त्याला प्रचंड बेकारी असं म्हणतो. डॉक्टर आंबेडकरांनी त्यांच्या अगोदर या प्रकाराचा बेकारीचा उल्लेख केल्याचं तुम्हाला सहज दिसून येतं. त्यातून त्यांची शेतीविषयक विचाराची स्पष्टता आणि प्रगल्भता देखील दिसून येते. म्हणूनच बाबासाहेबांनी सामुदायिक शेतीचा उपाय सुचवला होता, जे कोऑपरेटिव्ह फार्मिंग आपल्याकडे आज म्हटलं जातं तेच. म्हणजे जमीनदार आहे, कुळ आहे, शेतमजूर आहे, हा भेद नष्ट व्हावा आणि खऱ्या अर्थाने शेती करणाऱ्याला त्याचा लाभ मिळाला पाहिजे अशी आंबेडकरांची स्पष्ट धारणा होती. आज प्रायव्हेटायझेशन, खाजगीकरणाचा सर्वत्र हट्ट धरला जातो. विद्यमान सरकारच्या धोरणाकडे पाहिलं तर बाबासाहेबांची आठवण आल्याशिवाय तुम्हाला आणि मला राहत नाही. बाबासाहेबांनी शेती प्रश्नाचं अचूक निदान केलं होतं. शेती हा राष्ट्रीय उत्पादनाचं साधन असलेला उद्योग आहे अशी त्यांची स्पष्ट धारणा होती. ज्या देशातील 80% समाज हा शेतीवर निर्वाह करतो, ज्या शेतातील राष्ट्रीय उत्पादनामध्ये शेतीचा भरघोस वाटा असला पाहिजे, त्यांची अपेक्षा गैर नव्हतीच. त्यासाठी त्यांनी शेतीचं राष्ट्रीयकरण केलं पाहिजे असा नवा विचार दिला होता. शेतीचं राष्ट्रीयकरण करून सरकारने बियाणं, खतं, भांडवल द्यावं शेतकऱ्याला आणि शेतकऱ्याने उत्पादित करावं अशी सरळ ती मांडणी होती. शेतकऱ्यांना कृषी शिक्षण आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं शिक्षण दिलं पाहिजे याचा आग्रह आंबेडकरांनी धरला होता. त्यातूनच शेतकरी स्वावलंबी होईल, आत्मनिर्भर बनू शकेल आणि हीच त्यांची धारणा होती. केवळ ते एवढ्यावर थांबले नाही मित्रांनो, तर राज्य समाजवाद एक नवीन संकल्पना आंबेडकरांनी मांडली होती. या संकल्पनेतूनच कृषी क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी क्रांतिकारी सूचना केल्या आहेत. शेतीसाठी विम्याची सोय, म्हणजे आता क्रॉप इन्शुरन्स जो म्हणतो तो, शेतजमिनीचा कस वाढवणे म्हणजे प्रॉडक्टिव्हिटी वाढवणे, उत्तम खताचा वापर, चांगले फर्टिलायझर्स वापरणे, यंत्रसामग्री म्हणजे ॲग्रिकल्चर मेकनायझेशन, कसदार बियाणं, क्वालिटी सीड्स, हे सगळ्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे. म्हणून आजही संविधानामध्ये राज्याच्या जबाबदारीमध्ये शेती हा विषय येतो. सामुदायिक शेती आणि सहकारी शेतीच्या मध्ये बाबासाहेबांची एक स्वतंत्र विचारदृष्टी होती. शेती विकासामध्ये त्यांचा मूलभूत जो क्रांतिदर्शी प्रस्ताव होता, त्यामुळे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 27 फेब्रुवारी 1947 रोजी मूलभूत हक्कांच्या संबंधी सल्लागार समितीला राज्य आणि अल्पसंख्याक या विषयावर धोरणात्मक प्रबंध सादर केला होता. मित्रांनो, सामुदायिक शेतीचा प्रयोग भारतभर झाला पाहिजे अशी त्यांची अपेक्षा होती. सामुदायिक शेती आणि त्यातूनच पुढे शासकीय समाजवाद विकसित झाला पाहिजे आणि सामुदायिक शेतीमुळे जमीनदार, कुळ, शेतमजूर असा भेद सगळा संपुष्टात येईल अशी त्यांची धारणा होती. समग्र धारणा स्वतंत्र भारताच्या एकूणच सामाजिक आणि आर्थिक पुनर्रचनेबाबत पृथक भूमिकाचा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे असं आंबेडकर सांगतात. मित्रांनो, शेती विकासामध्ये पुढचा महत्त्वाचा टप्पा म्हणजे उपयुक्त श्रम, यंत्र, तंत्र आणि भांडवलाची उपाययोजना. शेतीला प्रशिक्षित श्रमिकांची आवश्यकता आहे असं आंबेडकर म्हणतात. आधुनिक पद्धतीने शेती करावी लागेल, ॲडव्हान्स ॲग्रिकल्चर. म्हणूनच शेतीच्या यांत्रिकीकरणाचे समर्थन आंबेडकरांनी त्यावेळेस केलं होतं. विशेषतः जोपर्यंत शेतीमध्ये निर्धारित भांडवल
त्याची गुंतवणूक होणार आहे, म्हणजे इन्व्हेस्टमेंट इन ॲग्रिकल्चर, तोपर्यंत भरघोस उत्पन्न मिळणार नाही. हे तर आजही दिसतंय. हे त्यावेळेस बाबासाहेबांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. म्हणून शेतीला उद्योगाचा दर्जा दिला पाहिजे असं ते सांगतात. उद्योगाला जशी भांडवलाची गुंतवणुकीची आवश्यकता असते, त्याच पद्धतीने शेतीला देखील त्याचीच गुंतवणूक व्हावी. म्हणजे काय होतं तर एवढी दुरावस्था जी झाली आहे किंवा समग्र सगळे प्रश्न तयार झालेत शेती संदर्भात, ते सोडवले पाहिजे. त्यासाठी आंबेडकर शेवटपर्यंत आग्रही होते. अलीकडे प्रत्येक राजकारणी म्हणतो की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे, मी शेतीपुत्र आहे वगैरे वगैरे. प्रत्येक राजकारण्याचा अजेंडा तो असतो की मी शेतकऱ्याचा मुलगा आहे. एकदा काय झालं की आंबेडकर शेतकऱ्यांना भाषण करत होते, त्यावेळेस म्हणतात बाबासाहेब, शेतकरी बांधवांनो, आज तुमची संख्या जवळपास 80% जास्त असताना सरकारी नोकरीत तुमचे थोडे लोक असे आहेत फक्त. हे कशाचं निदर्शक आहे? मला तुमच्यापैकी प्राईम मिनिस्टर झालेला माणूस पाहिजे आहे. मुठभर शेटजींचं राज्य मला नको आहे. तुम्हा 80% बहुजन लोकांचं राज्य मला पाहिजे. शेतीमध्ये राबणारा शेतकरी आणि शेतमजुरांना या क्षेत्राचे प्रश्न जर समजू शकतात तर तेच या प्रश्नाची सत्ता घेऊन सोडवणूक करू शकतात, असे आंबेडकर म्हणतात. डॉक्टर आंबेडकर हे केवळ बोलके सुधारक नव्हते. अलीकडे आपल्याकडे भरपूर बोलके सुधारक असतात. ते करते सुधारक होते मित्रांनो. त्याचा परिचय आपल्याला कधी येतो माहिती आहे? जेव्हा ते 1942 आणि 46च्या दरम्यान श्रम, सिंचन, विद्युत शक्ती आणि धोरण समितीचे अध्यक्ष होते. भारताचं पाटबंधाऱ्याचं धोरण आहे किंवा ऊर्जा मंत्री म्हणून त्यांनी केलेलं काम आहे ते त्याची साक्ष देतं. भारतामध्ये संयुक्त प्रकल्प झाले पाहिजे, बहुउद्देशीय प्रकल्प झाले पाहिजे, या सगळ्या सर्वप्रथम संकल्पना जी मांडली ती आंबेडकरांनी मांडली होती. याच कालावधीमध्ये व्हाईसरायच्या एक्झिक्युटिव्ह काउन्सिलमध्ये ते मेंबर होते. म्हणजे त्या काळातलं कॅबिनेट जे मंत्रिमंडळ आहे त्याच्यामध्ये ते मंत्री होते. या 4 वर्षाच्या काळात पंजाबमधला दामोदर नदी प्रकल्प, हिराकूड प्रकल्प, सोनू नदी प्रकल्प आणि राष्ट्रातील पहिल्या 15 मोठ्या धरणांची ब्ल्यूप्रिंट त्यांनी तयार केली. प्रत्यक्ष कामाला सुरुवात देखील केली. हे सगळे महाप्रकल्प ते उभे केले आणि बहुउद्देशीय प्रकल्पाची बांधणी केवळ पूर नियंत्रण या एकमेव उद्देशासाठी त्यांनी केली आहे. आता जे पूर येत नाहीत ते बाबासाहेबांनी त्यावेळेस केलं होतं. अनेक पूर नियंत्रण, जलसिंचन, विद्युत निर्मिती, नौकानयन, पाणी पुरवठा या विराट आणि उदात्त दृष्टिकोनातून बाबासाहेबांनी ही विजन मांडली होती. नवीन जलधोरण आणि विद्युत धोरण ठरवण्यामध्ये डॉक्टर आंबेडकरांचा सिंहाचा वाटा राहिलेला आहे. सिंचन असेल, जलमार्ग असतील, सांडपाण्याची व्यवस्था असेल, त्या संदर्भात दूरदर्शी धोरण अंगीकारल्याचं त्यांनी दिसून येतं. आपल्याला हे लक्षात घेतले पाहिजे, आज देश पातळीवर सिंचन आणि उद्योग आणि ऊर्जा विकासामध्ये महत्त्वाचं योगदान देत असलेल्या केंद्रीय जल आयोग आणि केंद्रीय जल ऊर्जा प्राधिकरण या तांत्रिक संघटनेची मुहूर्तमेढ डॉक्टर आंबेडकरांनी रोवली होती. शेती समृद्ध करण्यासाठी धरणांची आवश्यकता आहे आणि केवळ धरणं जल व्यवस्थापनासाठी नव्हे तर ऊर्जा निर्मितीची केंद्र देखील झाली पाहिजे असा त्यांचा दृष्टिकोन होता. किती विजन होती. म्हणजे याच प्रसंगी केंद्रीय जल आयोगाचे तत्कालीन अध्यक्ष डॉक्टर A.N. खोसला यांचं महत्त्वाचं वक्तव्य उद्धृत करा असं वाटतं. हे वक्तव्य हिराकूड प्रकल्पाच्या पायाभरणी 1945 कटकमध्ये हा कार्यक्रम झाला होता. त्यावेळेस पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या उपस्थितीत केलं होतं. ज्या धरणांना नेहरूंनी आधुनिक भारताचं मंदिर म्हटलं होतं त्यांच्या पायाभरणीचं काम डॉक्टर आंबेडकरांनी 1942 ते 46 या काळात केलं होतं. एवढं सगळं ऐकल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं शेतीविषयक चिंतन किती मूलगामी होतं. प्रागतिक चळवळींना बळ देणारं होतं. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे पाहण्याची जाणीव त्यांच्यामध्ये होती. शेतीची उत्पादन क्षमता वाढावी म्हणून शेत जमिनीचं सपाटीकरण, बांधबंदिस्ती असेल, सिंचनाची सोय असेल, भांडवली गुंतवणूक असेल, शेतीत लाभाची कशी ठरेल म्हणजे प्रॉफिटेबल कशी होईल अशी त्यांची धारणा होती. सिंचनाच्या सुविधा जर निर्माण केल्या तरच शेती फायदेशीर होऊ शकते. त्यासाठी बहुउद्देशीय प्रकल्पांची उभारणी केली. आंतरराज्य नदी प्रकल्प म्हणजेच रिव्हर लिंकिंग प्रोजेक्ट, त्याची कल्पना बाबासाहेबांनी त्यावेळेस केली होती. कुशल श्रम, स्किल लेबर, प्रगत तंत्रज्ञान, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी शेतीमध्ये वापरली तरच शेती सुधारू शकते हे त्यांचं म्हणणं होतं. शेतीचं यांत्रिकीकरण करून विकासाला गती देऊ शकतो, किंबहुना शेती यंत्राच्या साह्याने केल्याशिवाय उत्पादनात वाढ देखील होणार नाही असं स्पष्टपणे आंबेडकरांनी सांगितलं होतं. शासकीय समाजवादाचं धोरण अवलंबत सामुदायिक शेतीकडे वळावं लागेल हा संदेश ते की जाता देतात. हा महामानव आज आपल्यात नाही, परंतु त्यांनी पेरणी केलेली अनेक धोरणांची फळं आपण भोगत आहोत. देश अन्नधान्याच्या बाबतीत सबल झाला, हरित क्रांती झाली, धवल क्रांती झाली, पण स्वयंपूर्ण होत असताना त्याचा काय झालं होतं त्याआधी तर शेती आणि शेतकऱ्यांच्या समस्या आज कायम आहेत. माहीत नाही, मराठीत एक म्हण आहे, इडा बिडा टोळो आणि बळीचं राज्य येऊ. मित्रांनो, शेतात राबणाऱ्या आपल्या कास्तकाराचं जर उज्ज्वल भवितव्य करायचं असेल तर आपल्यातलाच कोणीतरी बाबासाहेब एक आता पुढे यायला पाहिजे. आणि चला तर मित्रांनो, आता मी इथेच थांबतोय. आपण पाहत राहा मॅक्स किसान. जय भीम, जय किसान आणि जय संविधान.